नाना पटोलेला 200 मतावर यावं लागलं. इतका प्रचंड प्रचंड ताकदवार निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांनी लढली. 288 पैकी 237 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच निवडून आले नाही. 149 सीट भाजपा लढून 137 सीट निवडून आल्या. 51.78% मतं घेऊन भाजपा निवडून आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर जे आहेत ना 51.78% मतं घेऊन आहेत. काँग्रेस पार्टी निराश होऊन मतदानाची चोरी केली आरोप लावते. नाना पटोलेला एकटाच विचारा नाही, तो म्हणतो भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इमानदारीने काम केलं, मेहनत केली म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार आले. हे त्या ठिकाणी विरोधी पक्ष हा खाजगी कबूल करतो. तुम्ही कार्यकर्ते होते, बटन देत होती, निवडणुकी देत होती, पण एक कॉन्फिडन्स एक ओव्हर कॉन्फिडन्स. आणि बंधूंनो, आज पुन्हा त्या टप्प्यामध्ये आपण आलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.